राज्य सरकारने नव्या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरचे नवे दर जाहीर केले आहेत। यावर्षीच्या दरात साधारण 4% वाढ झाल्याने राज्यातील मोठ्या शहरातील घरांचे बांधकामांचे दर वाढणार आहेत। मात्र ही वाढ गेल्या 6 वर्षातील नीचांकी वाढ आहे। रेडी रेकनरचे दर म्हणजे काय आणि त्याचा मुंबई पुणे सारख्या शहरातील बांधकामांवर काय परिणाम होणार आहे, हे बांधकाम व्यावसायिक अमित कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेतले आमची प्रतिनिधी कपालिनी सिनकर हिने। राज्य सरकारने रेडी रेकनरचे दर शनिवारी जाहीर केले आहेत। रेडी रेकनरच्या दराचा परिणाम हा बांधकाम व्यवसायावर होत असतो, घरं घेणाऱ्यावर होत असतो। रेडी रेकनर म्हणजे नक्की काय आणि ह्याचा परिणाम नक्की कसा होतो हे आपण जाणून घेणार आहोत अमित कुलकर्णी यांच्याकडून। अमित कुलकर्णी सर हे बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहेत, आर्किटेक्ट आहेत। नमस्कार सर, शनिवारी राज्य सरकारने दर जाहीर केले। बांधकाम क्षेत्राशी संबंधित लोकांचं ह्या सगळ्याकडे लक्ष होतं, ज्यांना घरं घ्यायला इच्छुक आहेत त्यांचंही। रेडी रेकनरचे दर नक्की काय परिणाम करत असतात आणि रेडी रेकनरचे दर म्हणजे नक्की काय? प्रत्येक शासन जे आहे, प्रत्येक राज्याचं शासन जे आहे ते दरवर्षी त्या पर्टिक्युलर एरियामधलं जे काही जागा असतात त्यांचं एक दर निश्चित करतात। म्हणजे आपण बाजार मूल्य जे म्हणतो ना, पण ते सगळं बाजार मूल्य ठरवून त्याची एक सारणी बनते आणि ती सारणी कंपाऊंड एका पुस्तकाच्या रूपामध्ये ते लोक पब्लिश करतात। तर कुठलंही घर, कुठली प्रॉपर्टी विकत घेताना तुम्हाला एक बाजार मूल्य माहिती पाहिजे, तर ते त्या बाजार मूल्याच्या खाली तुम्ही विकू शकत नाही। ते बाजार मूल्य निश्चित केलं, त्याच्याप्रमाणे जी काही स्टॅम्प ड्युटी अप्लिकेबल आहे ती तुम्हाला भरायला लागते। त्यामुळे तो एक पूर्ण जी सारणी जी आहे प्रत्येक वर्षी ते रिलीज करतात, त्या सारणीचं पुस्तक जे आहे त्यालाच रेडी रेकनर पुस्तक म्हणून आपण म्हणू शकतो। तर कुठल्याही प्रॉपर्टीचं बाजार मूल्य आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी असतात। ओपन लँड, नंतर फक्त निवासी क्षेत्र, अनिवासी क्षेत्र किंवा इंडस्ट्रियल म्हणजे कुठल्या औद्योगिक क्षेत्रासाठी वापरणारी जागा, त्या प्रत्येकाचे भाव वेगळे ठरलेले असतात। तर ह्याची जी सारणी जी आहे त्याला आपण रेडी रेकनर म्हणू। सर, जसं आपण म्हणतो रेडी रेकनरचे जे दर आहेत ते किमान मूल्य म्हणून जर एखाद्याला घर विकत घ्यायचं तर त्याचा उपयोग केला जातो। मात्र साधारणतः असं असतं की रेडी रेकनरचे दर आणि ऍक्च्युअल मार्केटमध्ये जे दर चालू असतात त्याच्यात तफावत असतेच। पण आता जे दर आहेत ते साधारण काही 3 म्हणजे मुंबईबद्दल बोलायचं झालं तर सरासरी 3% वगैरे वाढत। तर ह्याचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर कसा होईल, कारण की डिमॉनिटायझेशन नंतर बरीचशी मंदी या क्षेत्रात आली होती। बरोबर, ऍक्च्युअली असं मध्ये भाषणामध्ये आलं होतं की बांधकाम क्षेत्रातल्या बऱ्याच लोकांनी ह्याच्यावरती रिक्वेस्ट केली होती गव्हर्नमेंटला की तुम्ही यावर्षी वाढवू नका। कारण काय असतं की एकतर स्टॅम्प ड्युटी वाढते, कारण तुम्हाला एखादं बाजार मूल्य वाढलं की त्याच्या प्रपोर्शनेटमध्ये तुमची स्टॅम्प ड्युटी वाढते। तर स्टॅम्प ड्युटी वाढलं की जो घेणारे लोक आहेत त्यांच्यावरती तो भुर्दंड येतो। त्यामुळे निश्चितच बांधकाम विक्रीमध्ये किंवा कुठल्या नवीन जागांच्या विक्रीमध्ये याचा परिणाम होतो। तर त्यामुळे आधीच जे डिमॉनिटायझेशनमुळे थोडंसं इंडस्ट्रीला जे थोडंसं एक थांबली होती, कारण लोकांना कळत नव्हतं की काय चाललंय म्हणून, त्यातनं सावरता येतं हे थोडंसं आलेलं आहे समोर। पण ज्याप्रमाणे वाढवतात दरवर्षी त्याप्रमाणे वाढवलेलं नाहीये, तर एक मॉडरेट वाढवलेलं आहे। कारण वाढवणं आवश्यक असतं, कारण इन्फ्लेशन जसं आपण बघतोच त्याप्रमाणे हे वाढवावं लागतं शासनाला। पण दरवर्षी प्रथा काय असायची की 31 डिसेंबरपर्यंत जुने रेट संपायचे आणि 1 जानेवारीला शासन नवीन रेटचं डिक्लेअर करायचं, म्हणजे आपण रेडी रेकनर रेट म्हणतो। पण गेल्या वर्षीपासून शासनाने थोडासा एक निर्णय घेतला होता की आपण 3 महिने एक्स्ट्रा करू, म्हणजे 1 एप्रिलपासून नवीन रेटची आपण जाहीर करू। आणि कारण इट विल मॅच विथ फायनान्शियल इयर आपण जे आपलं असतं 31 मार्च ते 31 मार्च, तर त्याशी हे मॅच होईल आणि एक लोकांना पण एक त्याचा अंदाज येईल। आणि गेल्या वर्षी मग 3 महिने एक्स्ट्रा मिळाले बांधकाम व्यावसायिकांना, की त्यामुळे जुन्या रेटमध्येच जे स्टॅम्प ड्युटी जो इम्पॅक्ट आहे किंवा बीएमसीला भरायचे जे चार्जेस असतात, म्हणजे मुंबईचा विचार केला तर किंवा इव्हन ठाण्यामध्ये किंवा सगळ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जी काही रेडी रेकनर प्रमाणेच जे आपल्याला काही प्रीमियम्स असतात बीएमसीचे, किंवा फंजिबलचा प्रीमियम आहे किंवा ओपन स्पेस डेफिशियन्सीचा प्रीमियम आहे, असे बरेच प्रीमियम असतात ते रेडी रेकनर रेटवरती आधारित असतात। त्याचा पण इम्पॅक्ट भरपूर या सगळ्या इकॉनॉमिक्सवरती पडतो। त्यामुळे म्हणूनच बांधकाम व्यावसायिक म्हणत होते की या वाढू नका, कारण तो इम्पॅक्ट सगळा होतो आणि तो इम्पॅक्ट अल्टिमेटली पास ऑन होतो ग्राहकांवरती। त्यामुळे जी आपण म्हणतोय की आज प्राइजेस कमी करायचे आहेत किंवा आज घरं अफोर्डेबल करायची आहेत, त्याला कुठेतरी अडचण येऊ शकते या सगळ्या गोष्टीमुळे, आणि हे सगळं बॅलन्स होईल म्हणून।
सर शेवटचा प्रश्न की आता कुठेतरी ते जे आपण म्हणतो डिमॉनिटायझेशन जे सगळे थोडासा धक्का लागला ते आता सगळे सावरत आहेत आणि आता हळूहळू लोक पुन्हा एकदा परचेस जी व्हॅल्यू आहे ती लोकांची वाढते आहे. तर आता काय अपेक्षा आहेत मार्केटच्या म्हणजे व्यावसायिकांच्या काय अपेक्षा आहेत? रेडिओचे रेट हा तर एक दरवर्षीचा एक भाग झाला, पण आता काय साधारण अपेक्षा आहेत काय मार्केटचं आहे? डिमॉनिटायझेशनवर लोक थोडेसे धक्क्यामध्येच होते, म्हणजे सगळेच, म्हणजे पूर्ण भारत, कारण एक अनपेक्षित गोष्ट होती. तेव्हा थोडंसं सगळ्या गोष्टींना थोडंसं कुठेतरी थांबल्या होत्या गोष्टी. पण जसं जसं 31 डिसेंबरला ही मुदत संपली आणि तुम्ही बघितलं असेल की बँकेचे इंटरेस्ट रेट जे आहेत त्याच्यावरती भरपूर 2-3% फरक पडलाय. त्यांनी भरपूर एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालं. अमित सर आपल्यासोबत होते, त्यांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये रेडी रेकनर म्हणजे काय आणि आता त्याचा होणारा प्रभाव समजावून सांगितला. जसं सरांनी म्हटलं की डिमॉनिटायझेशन धक्क्यातून हळूहळू लोक सावरायला लागलेत आणि इंडस्ट्री जी आहे ज्याच्याकडे गेले अनेक महिने व्यावसायिक सुद्धा चिंतेत होते, मात्र आता हळूहळू एक सकारात्मक बाजू याच्यामध्ये दिसायला लागली आहे. कॅमेरामन नितीन बुधारेसह कपालिनी सिनकर, साम टीव्ही.